राष्ट्रपित्याला व हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भोंगा वाजवण्यात आला। विशेष निमित्ताने वाजणारा हा भोंगा पूर्वी रोज रात्री वाजत असे, त्याच्या स्मृती त्याने जागृत करून दिल्या आहेत। पूर्वी रोज रात्री 8 वाजता व 8:30 वाजता महानगरपालिकेचा भोंगा वाजत असे। हा भोंगा वाजताच कितीही कामात गर्क असलेला माणूस असो, वाहनाने जात असो अथवा पादचारी असो, त्याला हा भोंगा वेळेची आठवण करून देत असे। कालांतराने ही पद्धत बंद करण्यात आली। महात्मा गांधी व हुतात्म्यांना श्रद्धांजली देण्यासाठी 30 जानेवारीला हा भोंगा वाजला व अमरावती स्तब्ध झाली। आता हा भोंगा वाजवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेतली जाते। दैनंदिनी जरी बदलली असली तरी विशेष दिनाच्या निमित्ताने हा भोंगा वाजवला जातोय। दिलीप गाडवे, मी महानगरपालिकेचा कर्मचारी आहे, प्रकाश विभागामध्ये लाइटिंगमध्ये काम करतो। तर हे 30 जानेवारीला सलामीसाठी त्याच वक्ती वाजत राहते। बस एवढी आहे, बाकी वाजवू नाही शकत, कारण का याची परमिशन कलेक्टरशिवाय भेटू नाही शकत। परमिशन कलेक्टर सगळं तेच देते। आज परमिशन घेतली होती का? बरं, ते परमिशन आणलेली आहे, आम्ही त्यांना परमिशन दिलेली आहे। कारण का ट्रायल बी घ्यायची असली तर 7 ते 7:30 पर्यंत परमिशन दिलेली आहे कालची 29 तारखेची। आज 30 जानेवारीची 10:59 ते 11:01 अशी परमिशन दोन वेळा। महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विरोधी धोरणामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यविषयक सोयी मिळत नाहीत, याचा निषेध म्हणून जिल्हा परिषद आरोग्य व वित्त विषय समिती सभापती मनोहर सुने यांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आहे। महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विरोधी धोरणामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यविषयक सोयी मिळत नाही, याचा निषेध म्हणून जिल्हा परिषदेचे आरोग्य व वित्त विषय समिती सभापती मनोहर सुने यांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आहे। महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्रमांक 2012 दिनांक 17 जानेवारी 2013 नुसार अंमलबजावणी न करणे, वैद्यकीय अधिकारी मॅग्मो संघटनेनुसार प्राथमिक आरोग्य केंद्रात 3 वैद्यकीय अधिकारी नियुक्त न करणे, वैद्यकीय अधिकारी यांची रिक्त पद न भरणे, 5 वर्षांपासून जीर्ण प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकामाकरता व नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राकरता निधी उपलब्ध करून न देणे, वैद्यकीय अधिकारी गट ब यांचे नियुक्तीचे व बदलीचे अधिकार जिल्हा परिषदेला न देणे, नवीन स्थापन प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित न करणे अशा त्रुटी आहेत। अशा त्रुटींसंदर्भात मनोहर सुने यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनाही निवेदन दिलं आहे, परंतु याचा उपयोग न झाल्यानं त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आहे। मनोहर सुने, जिल्हा परिषद आरोग्य सभापती। महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषदचे अधिकार काढून घेण्याचं जवळपास ठरवलेलं दिसत आहे। जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून जिल्हा परिषद आहे। ग्रामीण भागातील नागरिकांच्या ज्या समस्या असतात त्या जिल्हा परिषदेमार्फत सोडवल्या जातात, परंतु आरोग्याच्या ज्या समस्या आहेत त्या जिल्हा परिषदेमार्फत सोडवल्या जात नाही। अनेक ठिकाणचे बांधकामं अपूर्ण आहेत, बांधकामाला महाराष्ट्र शासनाकडून निधी अपुरा दिला जातो। त्याचप्रमाणे प्राथमिक स्वास्थ्य केंद्रामध्ये 3 डॉक्टरची नियुक्ती असायला पाहिजे, सकाळी 1, दुपारी 1, संध्याकाळी 1। सध्या एकच डॉक्टर आहे आणि पूर्ण जिल्ह्याभरामध्ये 19 डॉक्टरची पदं रिक्त आहेत, ते पदं भरल्या जात नाही। अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांची पदं रिक्त आहेत, ते सुद्धा भरल्या जात नाही। औषधी जवळचा स्टॉक जिल्हा परिषदला संपत आलेला आहे, त्यासाठी 1 वर्षापासून आरोग्य संचालकाकडे मागणी केलेली आहे। आमचे जिल्हा परिषदचे CEO जगताप यांनी सुद्धा 1 वर्षाअगोदर पत्र पाठवलं जिल्हा परिषदला। आमचे सर्व सन्माननीय जिल्हा सदस्यांनी जिल्हा परिषदचा सर्वसाधारण सभेचा ठराव केला आणि त्या ठरावानुसार मागणी केली की औषध खरेदीचे अधिकार जिल्हा परिषदला असावे। पैसा आमच्याकडे येतो, मग खरेदीचे अधिकारसुद्धा जिल्हा परिषदला असायला पाहिजे। ते अधिकारी त्यांनी आरोग्य संचालकांनी स्वतःजवळ ठेवले। आरोग्य संचालक अमरावती जिल्ह्यात येतात आणि जिल्हा परिषदच्या पदाधिकाऱ्याशी किंवा मोठ्या अधिकाऱ्याशी न भेटता परस्पर भेटघाटात जातात, ते सुद्धा गैर आहे। त्यांनी पदाधिकाऱ्याशी भेट घेऊन आरोग्य संचालकांनी चर्चा करायला पाहिजे। 1 वर्षापासून आम्ही आरोग्य संचालकांना पत्र देत आहोत, परंतु आरोग्य संचालक बॉम्बेत बसून फक्त ते तिथून पाहतात आणि जिल्हा परिषदच्या पत्राला साधं उत्तरही देत नाही। जिल्हा परिषदच्या शिवनी जे पत्र पाठवले आहेत त्यालासुद्धा त्यांनी उत्तर दिलेलं नाही। म्हणजे असं वाटतं की जिल्हा परिषदचे शिव म्हणजे त्यांना बाबू वाटत आहे। अनेक समस्या आहे, परंतु त्या सोडवल्या जात नसल्यामुळं आम्ही आज उपोषण चालू केलेलं आहे। आज आमचं अन्नत्याग उपोषण आहे। उद्यापर्यंत आज संध्याकाळपर्यंत त्यामधून मार्ग न निघाल्यास उद्या आम्ही पाणीसुद्धा पिणार नाही आणि सर्व सदस्य या ठिकाणी उपोषणाला बसणार आहेत।
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्यविरोधी धोरणामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यविषयक सोयी मिळत नाहीत, याचा निषेध म्हणून जिल्हा परिषद आरोग्य व वित्त विषय समिती सभापती मनोहर सुने यांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आहे। महाराष्ट्र शासनाच्या आरोग्यविरोधी धोरणामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यविषयक सोयी मिळत नाही, याचा निषेध म्हणून जिल्हा परिषदेचे आरोग्य व वित्त विषय समिती सभापती मनोहर सुने यांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आहे। महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्रमांक 2012 दिनांक 17 जानेवारी 2013 नुसार अंमलबजावणी न करणे, वैद्यकीय अधिकारी मॅग्मो संघटनेनुसार प्राथमिक आरोग्य केंद्रात 3 वैद्यकीय अधिकारी नियुक्त न करणे, वैद्यकीय अधिकारी यांची रिक्त पद न भरणे, 5 वर्षांपासून जीर्ण प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकामाकरता व नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राकरता निधी उपलब्ध करून न देणे, वैद्यकीय अधिकारी गट ब यांचे नियुक्तीचे व बदलीचे अधिकार जिल्हा परिषदेला न देणे, नवीन स्थापन प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित न करणे अशा त्रुटी आहेत। अशा त्रुटींसंदर्भात मनोहर सुने यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनाही निवेदन दिलं आहे, परंतु याचा उपयोग न झाल्यानं त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आहे। मनोहर सुने, जिल्हा परिषद आरोग्य सभापती। महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषदचे अधिकार काढून घेण्याचं जवळपास ठरवलेलं दिसत आहे। जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून जिल्हा परिषद आहे। ग्रामीण भागातील नागरिकांच्या ज्या समस्या असतात त्या जिल्हा परिषदेमार्फत सोडवल्या जातात, परंतु आरोग्याच्या ज्या समस्या आहेत त्या जिल्हा परिषदेमार्फत सोडवल्या जात नाही। अनेक ठिकाणचे बांधकामं अपूर्ण आहेत, बांधकामाला महाराष्ट्र शासनाकडून निधी अपुरा दिला जातो। त्याचप्रमाणे प्राथमिक स्वास्थ्य केंद्रामध्ये 3 डॉक्टरची नियुक्ती असायला पाहिजे, सकाळी 1, दुपारी 1, संध्याकाळी 1। सध्या एकच डॉक्टर आहे आणि पूर्ण जिल्ह्याभरामध्ये 19 डॉक्टरची पदं रिक्त आहेत, ते पदं भरल्या जात नाही। अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांची पदं रिक्त आहेत, ते सुद्धा भरल्या जात नाही। औषधी जवळचा स्टॉक जिल्हा परिषदला संपत आलेला आहे, त्यासाठी 1 वर्षापासून आरोग्य संचालकाकडे मागणी केलेली आहे। आमचे जिल्हा परिषदचे CEO जगताप यांनीसुद्धा 1 वर्षा अगोदर पत्र पाठवलं जिल्हा परिषदला। आमचे सर्व सन्माननीय जिल्हा सदस्यांनी जिल्हा परिषदचा सर्वसाधारण सभेचा ठराव केला आणि त्या ठरावानुसार मागणी केली की औषध खरेदीचे अधिकार जिल्हा परिषदला असावे। पैसा आमच्याकडे येतो, मग खरेदीचे अधिकारसुद्धा जिल्हा परिषदला असायला पाहिजे। ते अधिकारी त्यांनी आरोग्य संचालकांनी स्वतःजवळ ठेवले। आरोग्य संचालक अमरावती जिल्ह्यात येतात आणि जिल्हा परिषदच्या पदाधिकाऱ्याशी किंवा मोठ्या अधिकाऱ्याशी न भेटता परस्पर भेटघाटात जातात, ते सुद्धा गैर आहे। त्यांनी पदाधिकाऱ्याशी भेट घेऊन आरोग्य संचालकांनी चर्चा करायला पाहिजे। 1 वर्षापासून आम्ही आरोग्य संचालकांना पत्र देत आहोत, परंतु आरोग्य संचालक बॉम्बेत बसून फक्त ते तिथून पाहतात आणि जिल्हा परिषदच्या पत्राला साधं उत्तरही देत नाही। जिल्हा परिषदच्या शिवनी जे पत्र पाठवले आहेत त्यालासुद्धा त्यांनी उत्तर दिलेलं नाही। म्हणजे असं वाटतं की जिल्हा परिषदचे शिव म्हणजे त्यांना बाबू वाटत आहे। अनेक समस्या आहे, परंतु त्या सोडवल्या जात नसल्यामुळं आम्ही आज उपोषण चालू केलेलं आहे। आज आमचं अन्नत्याग उपोषण आहे। उद्यापर्यंत आज संध्याकाळपर्यंत त्यामधून मार्ग न निघाल्यास उद्या आम्ही पाणीसुद्धा पिणार नाही आणि सर्व सदस्य या ठिकाणी उपोषणाला बसणार आहेत। भातकुली ते चुनकी या रस्त्याचं रोजगार हमी योजनेअंतर्गत 16 जानेवारीला काम सुरू झालं, मात्र मजुरांना मजुरी दिल्या गेली नाही। या विरोधात आक्रमण युवक संघटनेनं विभागीय आयुक्त कार्यालयावर कोपर वाजवा आंदोलन केलं। भातकुली ते चुनकी रस्त्याचं रोजगार हमी योजनेच्या कामाला 16 जानेवारी 2014 पासून प्रत्यक्ष सुरुवात झाली, परंतु आज 15 दिवस होऊनही मजुरांना रोजगाराची मजुरी दिल्या गेली नाही। याचं कारण ग्रामपंचायत सचिव खुपटे हे आहेत, असा आरोप आक्रमण युवक संघटनेनं केला आहे। जोपर्यंत नरेगाच्या कामाचे पैसे मिळत नाही व ग्रामपंचायत सचिवावर निलंबनाची कारवाई करून बदली करत नाही, तोपर्यंत कोपर वाजवा धरणं आंदोलन करत राहू, असं आंदोलकांचं म्हणणं आहे। तो मनीषा सागर आठवले भातकुली येथील रहिवासी असून आम्ही रोजगार हमीचे कामं 15 दिवसापासून केलेले आहे, तरी आम्हाला मजुरी भेटलेली नाही आहे। त्यासाठी आम्ही येथील विभागीय आयुक्तालयासमोर उपोषण केलेले आहे। आम्ही जोपर्यंत आम्हाला पैसे मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण करणार आहे आणि ग्रामसेवकांनी जी MB असते ते आयुक्ताकडे दिली नाही, जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण करणार आहे। आणि त्याला जोपर्यंत सस्पेंड करत नाही, त्याला जोपर्यंत निलंबित करत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण असेच चालू ठेवणार आहे। शिक्षकांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी 2 फेब्रुवारीला शिक्षक सेनेचं संमेलन घेण्यात येतंय। 1 फेब्रुवारीला लेख वाचवा लेख शिकवा
हा संदेश देणारी मोटरसायकल रॅली काढण्यात येते, तर परभणी येथे राज्य अधिवेशन घेण्यात येते। याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे जिल्हा संमेलन 2 फेब्रुवारी रोजी सायन्स कॉल शाळा येथे आयोजित करण्यात आला आहे। अमरावती जिल्हा शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिक्षक संमेलन, ऋणनिर्देश तथा गुणगौरव सोहळ्यात शिक्षकांच्या समस्यावर प्रामुख्याने विचार मंथन होणार आहे। यावेळी मान्यवरांचं मार्गदर्शन सुद्धा उपस्थितांना लाभणार आहे। तसंच 1 फेब्रुवारीला दुपारी लेख शिकवा लेख वाचवा हा संदेश देणारी मोटरसायकल रॅली माजी आमदार संजय बंड यांच्या नेतृत्वात काढण्यात येत आहे। 1500 शिक्षक या संमेलनाला उपस्थित राहणार आहेत। तर 6 व 7 फेब्रुवारीला परभणी येथे राज्य अधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे। याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीनं 2 फेब्रुवारी रविवारी गुणगौरव सोहळा आणि ऋणनिर्देश सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। तसेच शिक्षक सेनेच्या वतीनं काही शिक्षकांचा गौरवसुद्धा आम्ही करणार आहोत। त्या निमित्तानं मोठ्या संख्येनं जिल्ह्यातील शिक्षकांची उपस्थिती राहणार आहे। तसेच 1 तारखेला दुपारी 3 वाजता मोठ्या प्रमाणात मोटरसायकल रॅलीचं आयोजन साईनगर या गणपतीच्या मंदिरामधून आम्ही मोटरसायकल रॅलीचं आयोजन लेख वाचवा अभियान त्या ठिकाणी मोटरसायकल रॅलीचं आयोजनसुद्धा शिक्षक सेनेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। तरी या जिल्ह्यातील संपूर्ण KG to PG ही अशी आमची शिक्षक सेनेची विन आहे आणि त्यामध्ये सर्व जिल्ह्यातील शिक्षकांचा सहभाग या ठिकाणी या मेळाव्याला राहणार आहे। तसेच इतर जिल्ह्यातून सुद्धा शिक्षकांची उपस्थिती राहणार आहे आणि आमच्या शिक्षक सेनेचं राज्याचं अधिवेशन परभणी येथे 3 ते 8 तारखेपर्यंत शासनानं एक परिपत्रक शिक्षक सेनेच्या वतीनं काढलेलं आहे। त्याच्यासाठी 6 दिवसाच्या सुट्ट्यासुद्धा शासनानं आम्हाला दिलेल्या आहे। 5, 6 आणि 7 या त्या परभणी या शहरामध्ये शिक्षक सेनेचं भव्य राज्य अधिवेशन या ठिकाणी होणार आहे। त्याही कार्यक्रमाची तयारी आमची अमरावती जिल्हा शिक्षक सेनेच्या वतीनं ते करण्यात येणार आहे। तसेच या जिल्ह्यातील शिक्षकांनी या कार्यक्रमाला अमरावती शहरातील शिक्षकांनी, महानगरपालिकेच्या शिक्षकांनी, जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी आणि हायस्कूलच्या शिक्षकांनी जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थिती आमच्या कार्यक्रमाला लावावी अशी अपेक्षा मी या आजच्या पत्रकार परिषदेमध्ये अपेक्षित करतो। एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर। ग्राहकांसाठी खुशखबर असून एप्रिलपासून सवलतीच्या दरातील 12 घरगुती सिलेंडर आता मिळणार आहेत। पुढे येणाऱ्या निवडणूक पाहता केंद्र शासनाने हा निर्णय घेतला आहे। ग्राहकांवर मेहरबानी केली आहे। 2013 व 14 मध्ये 9 व्यतिरिक्त फेब्रुवारी व मार्चमध्ये प्रत्येकी